थँक्यू प्रथमेश. पुन्हा एकदा जमलेल्या उपस्थित तमाम रसिकांचं मनपूर्वक स्वागत. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022च्या या पर्वामध्ये प्रेक्षक ना खऱ्या अर्थाने आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर एक प्रेक्षक वर्गाची खऱ्या अर्थाने एक सियाज गाडी आहे MH04HM7099. या गाडीची खऱ्या अर्थाने कदाचित डोअर हा खुला असावा. नक्कीच लाईट चालू आहे, बॅटरी ऑफ होऊ शकते. त्याच्यामुळे ज्या प्रेक्षकाची गाडी असेल तर जरा त्या गाडीजवळ जाऊन चाचपडणी करायची आहे. सियाज गाडी आहे, तिची लाईट ऑन आहे, कारण जास्त वेळ लाईट ऑन राहिली बॅटरी डाऊन होऊ शकते. त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला धक्का स्टार्टसुद्धा करावी लागेल. विनंती करेन मॅच होते स्टार्ट. शेवटची मॅच. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने स्क्वेअर कट करायचा होता. पंच वळतात त्या ठिकाणी आम्हाला सांगत असताना अकबरजी मनियार सर की पहिला बॉल वाईट. अतिरिक्त बॉल आलाय आउटसाइड दी ऑफ स्टंप इम्पॅक्ट वाईट बॉलचा आला आणि पहिला बॉल हाताळला गेला त्या ठिकाणी सुरेश यांनी आणि पहिलाच बॉल त्या ठिकाणी वाईट. शॉट ऑफ लाईन तांबून खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटला काढला गेला, गॅपमध्ये खेळायचं होतं. फिल्डर वळतात पाठमोरे, बॉलला फील्ड केला गेलाय. त्यामध्ये एक सिंगल तर आली आहे आणि पहा फिल्डिंग दर्जेदार होती. अगदी सहजरित्या त्याने बॉल फेकला गेला. यष्टीवरती हा नक्कीच बॉल तुम्हाला पाहायला मिळाला, परंतु सिंगलच आली. सिंगलने धाव संख्या उभारत असताना एक सिंगल, टीमची धाव संख्या 2. देवीदास आणि गोरख गेला त्या घडीच्यासाठी, कारण फलंदाजी करण्यासाठी त्यांनाही माहिती आहे 4 षटकांची मॅच आहे. आजच्या या पहिल्या सत्रामध्ये तुम्ही 52 धावसंख्येचं मोठं टार्गेट पाहिलं. छोटी धावसंख्या जर बघितली गेली तर 31 धावसंख्येचं छोटंसं लक्ष सुद्धा एका टीमला उभारायचं होतं, ते चेज झालं गेलं. त्याच्यामुळे या क्रीडांगणावरती ना जास्तीत जास्त धावसंख्या चेज झाल्यात. त्या अनुषंगाने या मॅचमध्ये 4 षटकामध्ये जास्त धावसंख्या बनवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल 10 आमने या खऱ्या अर्थाने टीमचा. चांगली टीम आहे. त्याच्या समवेत खेळत असताना स्वराज स्पोर्ट्स नांदकर या टीमला फिल्डिंग करावी लागते, कारण टॉस जिंकला टीम नांदकरच्या कॅप्टनने लगेचच डिसिजन फिल्डिंगचा घेतला गेला. त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना ना पहिला बॉल जसा स्वेर आला ना त्याच्यानंतर सिंगलने आपलं खातं खोळायचं होतं. ऑन द मार्क झाली आहे त्या ठिकाणी बॅटिंग करणारी टीम 10 आमने क्रिकेट संघ. चांगली स्पर्धा, संकल्पना सुद्धा चांगली आहे. ओव्हर द विकेटने लेफ्ट केलं गेलं चेंडू. त्यांनाही माहिती आहे आउटसाइड दी ऑफ स्टंप इम्पॅक्ट व्हाईट बॉलचा जाईल. पंच वळतील आमच्याकडे, सांगतील व्हाईट बॉल, कारण माहिती होतं फलंदाजाला. त्याच्यामुळे नक्कीच थांबले गेले. फुटबॉलचा वापर नव्हता, शॉटचं सिलेक्शन केले गेलं नाही, बॉलवरती प्रहार केला गेला नाही. त्यांच्या डोळ्यासमोरून बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप पिच केला गेला. या बॉलवरती व्हाईट, टीमची धावसंख्या 3. शॉट ऑफ लाईन खेचण्याचा प्रयत्न, बॅटवरती नाहीये, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हा फिल्डिंग दर्जेदार नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाली. फील्ड झालं गेलं बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळायचा होता. शॉर्ट ऑफ लाईन जर म्हटलं गेलं ना तर तुमच्याकडे एका प्रकारची पर्वणी असते. फुल टॉस, शॉर्ट ऑफ लाईन, त्याच्यानंतर लोवर फुल टॉस. हे फटके खेळण्यासाठी ना तुम्हाला अगदी पद्धतालीचा वापर करावा लागतो. शॉटचं सिलेक्शन, जर लेग स्टिकवरती बॉल असेल, बॅकर स्क्वेअर लेग, मिड विकेट, स्क्वेअर लेग या झोनमध्ये तुम्ही फटके खेळू शकता. ऑफ स्टंपवरती बॉल पिच झाला, एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर कव्हरला फटके खेळू शकता. पण तो फटक्यावरती खऱ्या त्याने जास्त फोर्स नव्हतं. त्या अनुषंगाने मिळाली सिंगल, टीमची धावसंख्या 4 आहे. थांबू खेळण्याचा प्रयत्न, कट केला आहे, पॉईंटला फिल्डर त्या ठिकाणी उचलला गेला, बॉल फील्ड झाले, थोडीशी मिसफील्ड झाली गेली. इथनं सिंगल त्या ठिकाणी येत असताना आणि सिंगलने टीमची धावसंख्या खऱ्या त्याने आता पुढे सरकत असताना स्कोर मोजून 5. 2 बॉल वाईड आले. त्यानंतर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला 3 सिंगल. धावसंख्येच्या साह्याने खऱ्या त्याने सिंगलच्या धावसंख्या 5 या आकड्यावर सूरज आहेत. पुन्हा एकदा थांबून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये संचार करतोय, पॉईंटला फिल्डर, कॅच झाली आहे, ड्रॉप आली आहे सिंगल आणि फक्त सिंगलने आता धावपलक या ठिकाणाहून पुढे थांबेल. शॉर्ट ऑफ लाईन सातत्याने बॉल पिच केले गेल्यात सूरजने, परंतु बॉलची नजर थोडीशी कुठेतरी हटली जाते. बॉल खेळायचा होता ऑन साईडला, परंतु बॉल शेवटच्या क्षणाला बनवलं गेलं होतं की ऑफस्टमवरती बॉल आहे, ऑफस्टमवरती बॉल असलेला आपण कव्हरच्या डोक्यावरून खेळू शकतो. कॅच झाली आहे, ड्रॉप, सिंगल आली आहे. पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन मागे खेळतात, यष्टीरक्षक पुढे सरसावले गेले, घेतली गेली कॅच, संपली, फलंदाजाची केली आणि पहिल्या विकेटचं पतन लागेल. 6 आकड्यावरती हा पहिला झटका.
कार्यक्रमामध्ये ना अनेक सारे संगीत नक्कीच तुम्हाला चर्चेत राहताना पाहायला मिळाले. सोशल मीडिया सध्या एवढी क्विक कार्यरत आहे ना, की तुमची एखादी 30 सेकंदाची व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पॉप्युलर करू शकते. रानू मंडल पहा, 30 सेकंदाची व्हिडिओ तिची व्हायरल झाली. तीही खऱ्या अर्थाने फेमस झाली. चीफ गेस्ट म्हणून नक्कीच खऱ्या अर्थाने त्याला बोलवलं जावं लागलं. त्यानंतर शहापूरमधला बाला सिंगर असाच फेमस झाला आणि त्याच्यानंतर आता परिचित असलेला सर्वांच्या खऱ्या अर्थाने मुखामध्ये गाणं जो इंस्टाग्रामवरती सध्या हाहाकार माजवतोय तो म्हणजेच काचा बदाम. सुंदर संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून दुसरा विकेट आलाय सुभाषच्या खात्यामध्ये. हा विकेट जोडला जातोय आणि डावखुर आताचा फलंदाज आता ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 4 वरती गेलाय. डावखुर आताचे फलंदाज सातत्याने घातकच पाहायला मिळतात. पाहूया ज्ञानेश्वरच्या बॅटमध्ये किती धावसंख्या येतात. फुल लेन बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न पाठवला गेला. त्या ठिकाणी डीपमध्ये काऊ कोरणारा फिल्डर तटीय सर्कलच्या काहीशे बाहेर वळले गेले. शाकिरीवरती ॲक्युरेट फेकी, गुड थ्रो, चांगला थ्रो होता. फिल्डर काऊ कॉर्नरला होते अगदी उपस्थित. बॉल जसा त्यांनी येऊ दिला बॉलवरची नजर हटवली गेली नाही. आपल्या नाजूक हाताने बॉल उचलला गेला, फेकला गेला स्ट्रायकर एंडवरती आणि टीमची धावसंख्या 1च्या साह्याने 7 या आकड्यावरती. सुरुवात तुमची जरूर स्लो रन असली ना, सुरुवात तुमची जरूर थोडीशी शांत असली ना, तरी त्या शांत राहणारा स्कोर कार्डला ना तुम्ही अगदी जलद गतीने वाढवू शकता. परंतु त्यासाठी ना तुम्हाला 4 शब्दांची मेहनत करावीच लागते. आली सिंगल. ओव्हर द विकेटने लोवर फुल टॉस पुन्हा एकदा पिच केला गेलाय. अगदी गोलंदाजाच्या ना डोक्यावर ना चेंडू काढण्यात आला. डाऊन दी ग्राउंड फटका खेळला गेला होता, पण तो ग्राउंडमध्ये त्या चेंडूची फिल्डिंग केली गेली. सीमारेषेपर्यंत जाऊ दिले नाही. फिल्डिंग दर्जेदार लॉंगॉनचा फिल्डर वळला गेला. नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी, एक सिंगल आली. टीमची धावसंख्या 8 आणि स्ट्रायकर एंडवरती ज्ञानेश्वर. वेलकम आकाश. आगमन होत असताना त्या ठिकाणी जय हिंद देवरुंग टीम म्हटली गेली तर या क्रीडांगणावरचा खऱ्या अर्थाने त्याचा एक वेगळाच इतिहास आहे. ओ द विकेटने लेफ्ट केलं गेलं चेंडूला. अनुमान चुकला की काय? नाही, अनुमान सुरेखरित्या आहे. लेफ्ट केला गेला चेंडूला, पाहिलं गेलं. त्या ठिकाणी बॉल वाईट चाललाय, जाऊ दे, एक्स्ट्रा धावसंख्या येऊ दे. कारण बॅट जर आपण चुकीच्या प्रकारे बॉलवरती ड्रिल केली गेली कदाचित इनरेज लागू शकते. आधीच आपण 2 विकेट गमावल्या गेल्यात, कोणत्या प्रकारची आपल्याला हानी नको. त्यामुळे नक्कीच ज्ञानेश्वरने हा बॉल सोडून दिला. एक अतिरिक्त धावसंख्या आली आणि टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. तर सन्माननीय राजेशजी पाटील जे खऱ्या अर्थाने देवरुंगचे पोलीस पाटील आहेत आणि चांगले खेळाडूसुद्धा आहेत. नक्कीच विनंती करेन दादाला की या व्यासपीठावरती तुमचंही मनपूर्वक स्वागत. या दरम्यान 2 धावसंख्या तर बनल्या गेल्यात. टीमची धावसंख्या 11 आकड्यावरती पोहोचेल. सुभाष आत्तापर्यंत जो बॉलिंग अटॅक राहिला ना तो चांगला राहिला आहे, कारण त्यांना या मॅचमध्ये शिरकाव करायचा आहे. सुरुवातीला त्यांना मॅचमध्ये टिकायचं आहे. बॉल अगदी टिसून फेकले जातात, लाईन चांगली ठेवली जाते. डावखुऱ्या त्याचा फलंदाज जेव्हा स्ट्रायकर एंडवरती येतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने अनेक साऱ्या गोलंदाजांची लाईन ही राऊंड द विकेटने असते, परंतु सुभाषने ना तीच साईड ठेवली आहे. ओव्हर द विकेटने नक्कीच ते गोलंदाजी करतात. त्याच्यासमोर आहेत ज्ञानेश्वर. पुन्हा एकदा लुबो फुल टॉस थांबून खेळण्याचा प्रयत्न फसला गेला. आता प्रयत्न फसलाय कारण याच्या अगोदरचा बॉल ना त्याने लेफ्ट केला गेला होता. त्याच्यानंतर 2 धावसंख्या आल्या आणि आता ज्ञानेश्वरने जो अनुमान बांधला होता की वाईड यॉर्कर कदाचित नसेल, वाईडची जी नक्कीच लाईन आहे तिच्या बाहेर चेंडू पीच झाला, पंच वळतील, दंडित करतील, पण तो अनुमान चुकला गेला आणि ज्ञानेश्वर हा डॉट बॉल खेळत असताना गोलंदाज समोर आहेत सुभाष. यावेळेला चांगला बॉल उचलण्याचा प्रयत्न, बॉल मागे चालला. यष्टीरक्षकाने कॉल दिला गेला की मी कलेक्ट करू शकतो आणि कलेक्ट केलं गेलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची हीच जर भूमिका असते. बॉलला पाहणं, जाणं, उचलणं, वाकणं, फेकणं या भूमिका फिल्डरला कराव्या लागतात. या 4 क्रिया फिल्डरने केल्या गेल्या. यष्टीरक्षक त्या ठिकाणी होते तैनात जे टीमला खऱ्या अर्थाने लीड करतात. लीडिंग ऑफ द फ्रंट यष्टीरक्षकाने भूमिका दाखवली गेली. कमबॅक राहिला सुभाष यांचा. या षटकामध्ये आल्या धावसंख्या 6 आणि 2 षटकांच्या अखेरीनंतर 2 गडी गमावल्यानंतर टीम बॅटिंग करते आमने आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 12 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जंबिका देवरुंगपाडा जो नक्कीच अजय यांचा संघ आहे आणि त्यांच्या विरोधात असेल टीम शिवशक्ती लोणाड. 2 टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचे आहेत. या खऱ्या अर्थाने इनिंग ब्रेक नंतर आम्ही तुमच्यामध्ये टॉस करणार आहोत. बॉल आणि रन इक्वेशन त्या ठिकाणी सेम ठेवलं जात आहे. षटक क्रमांक त्या ठिकाणाहून 3रा आकाश. पहिलाच बॉल व फुल टॉस स्वतःच्या फॉलो थ्रूमधनं जाताना पाहिलं. प्रोटेक्शन लॉंगरला डावखुऱ्या त्याच्या ज्ञानेश्वरसाठी त्या ठिकाणी ठेवलं होतं. एक सिंगल क्विक कंप्लीट केली गेली आणि सिंगलने धावसंख्या 13 या आकड्यावरती. आकाशसुद्धा खऱ्या अर्थाने आगमन झालं आहे. आकाश असेल, ज्युनियर आकाश असेल, सिनियर आकाश असेल, त्यानंतर तुम्ही नक्कीच बलवंतला आजच्या दिवसामध्ये पाहताय. राजेश पाटीलला तुम्ही या मैदानावरती नक्कीच पाहाल. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर स्टारकास्ट जी आहे ना ती जय हिंद देवरुंगची खूप मोठी आहे.
सध्याच्या हंगामामध्ये अगदी भन्नाट फॉर्ममध्ये आहे ती ही टीम तुम्हाला या क्रीडांगणावरती स्वतःच्या होम ग्राउंडवरती तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 13. उचलण्याचा प्रयत्न व्यवस्थित बाटवरती नाही, फिल्डर खुलं क्षेत्र नाहीये, फिल्डर प्रोटेक्शन आहे स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगला. त्या ठिकाणी 2 धावसंख्या होतील का? नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी जरूर करायची होती, परंतु अनुमान बांधला होता की स्ट्रायकर एंडचा फलंदाज थोडासा धोकादायक ठरू शकतो, त्यावेळेला स्ट्रायकर एंडवरती फेकी गेली. या बॉलवरती आल्या धावसंख्या 2, टीमची धावसंख्या 15. संत वाहते इंद्रायणी त्या प्रकारे नक्कीच धावसंख्या बनतायत त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीम आमनेच्या. थांबून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हरवाल पद्धतीने आलाय. एसीच्या मागे थर्डमॅन फाईन लेग तैनात होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, त्यांनाही माहिती आहे बॅकअप आहे आपल्याकडे. प्रोटेक्शनची जी फिल्डिंग पोझिशन आहे ना ती सुरेखरित्या आहे, त्यामुळे नक्कीच डायरेक्ट हिट केला गेला. स्वतः आकाशने नक्कीच तो बॉल थांबवला गेला. इथनं आली आहे सिंगल. टीमची धावसंख्या 16. बाईची खरं आणि सिंगल आहे. पंच अकबर मनियार सर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हरिजी कराळे जे नक्कीच नेरळवरून बिलॉंग करतात, त्या आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने या क्रिकेटमध्ये योग्य ती डिसिजनची भूमिका मैदानाच्या आतमध्ये बजावतात. ज्ञानेश्वर होते ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला बॉल गेला. ज्ञानेश्वरची विकेट खात्यामध्ये कॅरी करत असताना सफलता मिळते आकाशला आणि विकेट नंबर 3 डाऊन. दिवस आहे तर जगदंबचरण प्रार्थना करतो, आई एकवीरला साखळ घालतो की येणारे त्यांचे सर्व स्वप्न पूर्ण व्हावेत आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
शेवटचं षटक स्टिअर केलं गेलंय, बॉडीला थोडंसं मागे ढकललं गेलं, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्ये हा बॉल पाठवला गेला. फिल्डर होते त्या ठिकाणी कव्हरला बॉल उचलला गेलाय. षटक क्रमांक 4 त्या ठिकाणी सुरू असताना पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे भरत पाटीलच्या अगेन्स्ट. आम्ही प्रत्येक गोष्टीचं इन्स्ट्रक्शन तुमच्यापर्यंत का पोहोचवत असतो माहिती आहे, कारण आम्हाला माहिती आहे की क्रिकेटचा खेळ हा बसून बघणं सोपं आहे ना, तेवढं क्रीडांगणावरती जाऊन खेळणं कठीण आहे. त्याच्यामुळे नक्कीच तुमची हेल्थसुद्धा इम्पॉर्टंट आहे. स्वतःची हेल्थ त्या ठिकाणी राखा. कोरोनाचा काळ आहे, तो अजूनही सावरला नाही. सर आत्तापर्यंत तुम्ही खूप चांगल्या प्रकारे कोरोना खऱ्या अर्थाने काळ सर केला गेला आहे. त्याच्यामुळे नक्कीच सोशल डिस्टन्सिंग सेवा, सॅनिटायझरचा वापर करा, त्याच्यानंतर सातत्याने मास्कचा वापर करा. आणि क्रिकेट खेळण्यासाठी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जेव्हा दुपारी जाता ना, तेव्हा खऱ्या अर्थाने पोट रिकामं ठेवून जाऊ नका. शॉर्ट ऑफ लेन पद्धत आली, तिचा वापर केला गेला, बॉल पाठवला गेला लॉंगॉनला. प्रोटेक्शन आहे, 2 टप्पे घेतला गेला. चेंडूने 2ची मागणी, नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी आणि 2 धावसंख्या होतील. थ्रो चांगला होता परंतु 2 धावसंख्या रोखू शकले नाही. भरत पाटीलचं ही षटक ना थोडंसं कमबॅकीचं राहते. बॅटिंग करणाऱ्या टीमला आता काय करायचं आहे माहिती आहे, बॉलच्या मिरिटमध्ये खेळायचं आहे. धावसंख्या जी कमी आहे तिला वाढवण्याचा प्रयत्न करावा, कारण 2.5 शब्दांचं भाग्य ना क्रिकेटमध्ये पाहिजेत, परंतु त्याच्यासाठी ना 4 शब्दाची मेहनत यावी लागते. पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न पद्धत आली, ते जसं वापरलं गेलं ना तशा प्रकारे बॉलची गती अगदी बॅक ऑफ द हँडने बॉल त्याने पिच केला गेला, समोर बॉल पिच केला गेला, वळवला गेला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये अजून एक डॉट बॉल आणि या षटकामध्ये सुद्धा कमबॅक करत असताना भरत पाटील 4 धावसंख्या फक्त खर्च केल्यात. महत्त्वाचे 4 चेंडू त्याने फेकले गेल्यात, एक दुहेरी, 2 सिंगल, एक डॉट बॉल. लिडिंग एज आहे, बॉल मागे, थर्डमॅनला कॅच अगदी सहजरित्या हवेमध्ये संचार करत होता हा बॉल. थर्डमॅनचे फिल्डर थोडीशी वळले गेले, कारण त्यांनाही माहिती आहे की अंडर प्रेशर क्रिकेट बॅटिंग करणारी टीम आमने खेळतीये, तर तिच्यासमोर ना अजून एक त्यांना झटका द्यावा. आणि खऱ्या अर्थाने थर्डमॅनचे फिल्डर आले, बॅट्समन त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं सुशांत. आणि सुशांतला खऱ्या अर्थाने फिल्डरने काय सांगितलं गेलं माहिती आहे की यू आर अंडर अरेस्ट. फलंदाज झालेत बाद, विकेट्स झाले पतन. क्रमांक खऱ्या अर्थाने 5 वरती गेलेला सुशांत मैदानाच्या बाहेर परतला गेलात. आणि अशा प्रकारे आता जी टॉप ऑर्डरची बॅटिंग लेंथ महत्त्वाची होती ना, ती आता ढासळली गेली आहे. पहिला विकेट आला 6 धावसंख्येवरती, दुसरा विकेट आला 12 या धावसंख्येवरती, जिथे दुसरं षटक संपन्न झालं होतं. शेवटच्या बॉलवरती रनआउटची विकेट आली आणि त्यानंतर ना कोणत्याही प्रकारचा मोठा फटका नाही आहे. शेवटचा बॉल थांबून खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी काऊ कॉर्नरला गॅपमध्ये खेळायचा होता फिल्डरवर, त्यात लॉंग ऑनचे एक टप्प्यावरती उचलला गेला बॉल. 2 धावसंख्या कंप्लीट होतील. माहिती आहे गोलंदाजाला भरत पाटीलला की 2 धावसंख्या ना आपल्यासाठी इम्पॉर्टंट खऱ्या अर्थाने आहेत, परंतु त्या 2 धावसंख्या झाल्यात, थोडीशी घाई करण्याची काही गरज नाही. भरत पाटीलने शांत डोकं ठेवलं गेलं, शांत पद्धतीने फिल्डरने बॉल उचलला गेला, नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी गेली. डाव संपन्न झाला. पहिल्या डावाच्या अखेरीनंतर टीमची धावसंख्या 26 आणि 27 धावसंख्येचं एक छोटंसं लक्ष 24 बॉलमध्ये आता सर करावं लागेल टीम नानकर क्रिकेट टीमला. 27 धावसंख्या बनवायच्या आहेत. पहिल्या डावाचा खेळ संपन्न झाला. आणि हे महत्त्वाचं काय होतं माहिती आहे गोलंदाजी करणाऱ्या टीम नानकरला, की कोणत्याही षटकामध्ये 10 पेक्षा जास्त धावसंख्या अल्पेश दादा नाही आहेत. आमचे खऱ्या अर्थानं ऑफिशियल स्कोरर अल्पेश गायकवाड, सध्या त्यांचा विचार केला गेला ना तर सलगचे 44 दिवस ते खऱ्या अर्थाने बिझी रुटीन त्यांचे आहे. केंद्रीय मंत्री चषक ही त्यांनी नक्कीच पूर्ण केलं गेलं. त्यांच्या समवेत नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले खारबाव चषक, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा नक्कीच ते कार्यरत होते. त्या ठिकाणाहून पाहिलं गेलं तर ज्ञानेश्वर मुकादम त्यांच्या समवेत होते. आणि काहीशा मान्यवरांचा खऱ्या अर्थाने शुभागमन आमच्या या भव्य दिव्य व्यासपीठावरती होत असताना त्या ठिकाणाहून शुभागमन होत असताना ज्या अर्थाने आपण पाहिलं गेलं तर स्पर्धेचे सर्व ज्यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा, मनाच्या अंतकरणामध्ये नाव यावं, ते होटांच्या बाहेर पडावं आणि त्या नावाला खऱ्या अर्थाने मोठी प्रसिद्धी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मिळावी ना, ते नाव म्हणजे जगन शेठ पाटील आणि सुनील शेठ फुलवरे. खऱ्या अर्थाने जिम्मेदारी पूर्ण कशी करावी, खेळाडूंना कशा प्रकारे दर्जा द्यावा, आपल्या परिसरामध्ये भिवंडी विभागामध्ये आपला टेनिस बॉल क्रिकेट आहे ना, हा अगदी देशात नव्हे तर विदेशामध्ये अगदी संचार कसं करावं, प्रत्येक खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना या क्रिकेटचा आनंद कशा प्रकारे घेता यावा याच्यासाठी अतोनात प्रयत्न करणारे या स्पर्धेचे सर्व जगदीश पाटील यांचं शुभागमन त्यांचं करूया या फ्लड लाईट सामन्यामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. तर नेक्स्ट मॅच असेल जय अंबिका देवरुंगपाडा, जी अजयची नक्कीच टीम आहे आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती लोणाड. दोन टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि कॅप्टनच्या उपस्थितीने नक्कीच आपण टॉस बॉक्समध्ये टॉस हा संपन्न करणार आहोत.
तर आमने लोढार असोसिएशनचे विद्यमान सचिव सन्माननीय साईशेठ बजागे नक्कीच यांना विनंती करेन की टॉस बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही यायचं आहे. तुमचे शुभ असते हा नक्कीच टॉस संपन्न केला जाईल. नक्कीच ज्यांचं नुकतंच आगमन झाले पोलीस पाटील आहेत देवरुंगचे राजेशदादा पाटील हे सुद्धा मॅचचा नक्कीच आनंद घेतात. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून करूया आपण मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. जयंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा आणि त्यांच्या विरोधात लोणाट ह्या दोन टीममध्ये नक्कीच आपण टॉस करणार आहोत. साहेबांचे शुभ असते आमने लोढार खऱ्या अर्थाने संघटनेचे सचिव आहेत त्यांचे शुभ असते हा नक्कीच आपण टॉस करणार आहोत. दोन चेहरे या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाले. आयोजक प्रायोजक आणि या स्पर्धेचे सर्व नक्कीच त्यांची खऱ्या अर्थाने ओळख देणारा हा टॉस आहे. तर कॉल त्या ठिकाणी देतील टीम देवरुंगपाड्याचे कॅप्टन साहेबांचे शुभ असते. नक्कीच आपण हा टॉस संपन्न करणार आहोत. जगनशेठ हा नक्कीच कॉल दिला गेलाय आणि कॉल खऱ्या अर्थाने लागला गेलाय तो म्हणजेच टीम देवरुंगपाड्याच्या खऱ्या अर्थाने कॅप्टनच्या बाजूने. तर कॅप्टन आहात टॉस जिंकला गेलाय. प्रथमतः प्रत्येक कॅप्टनची एक स्ट्रॅटेजी असते. तुमची स्ट्रॅटेजी काय टॉस जिंकला डिसिजन काय आहे? फिल्डिंग. पहिली मॅच अगदी जर तुम्ही पाहिली गेली तर तुम्हाला बाय मिळाली गेली. अगदी वाईल्ड कार्ड एंट्री जरूर म्हणू शकतो. फिल्डिंग करतायत तर समोरच्या टीमला खऱ्या अर्थाने किती धावसंख्येपर्यंत रोकाल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. पहिली मॅच त्यांची पाहिली खेळाडूने 35 धावसंख्या वैयक्तिक बनवल्या गेल्या. या मॅचमध्ये काहीशी रणनीती असेल का की तुमच्या टीमनुसार नक्कीच तुम्ही तुमचा क्रिकेटचा खेळ कराल? टीमनुसार खेळण्याचा प्रयत्न करू सर्वजण. येस थँक्यू. मॅचसाठी नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस हारले गेल्यात पहिल्या खऱ्या अर्थाने तुम्ही डावामध्ये बॅटिंग करण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं होतं परंतु चेस करत असताना त्या धावसंख्या अगदी सहजरित्या सर केला गेला. या मॅचमध्ये काही टीम प्लॅनिंग आहे का? जास्तीत जास्त धावा बनवण्याचा आमचा प्रयत्न राहील. येस थँक्यू. त्या ठिकाणी नक्कीच हे दोन्ही टीमचे कॅप्टनचे ओपिनियन नक्कीच आपण पाहिले गेले. टीम देवरुंगपाडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला गेलाय. डिसिजन फिल्डिंगचा बॅटिंग करावी लागेल टीम लोणाड नक्कीच क्रिकेट संघाला. वळतो आम्ही टॉस बॉक्सवरून सरळ कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे नक्कीच सज्ज आहेत आमचे दोन समालोचक योगेश दादा पाटील आणि पाहिले गेलं तर प्रथमेश ठाकूर. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद भागेश म्हात्रे. तर अगदी सुपर टार्गेट आपण पाहतो या ठिकाणी उभं केलेलं आहे. तर म्हणजे 10-10 स्पोर्ट आमने सगळ्यांनी फक्त बॅटिंग करताना 26 धाबा इथे मात्र जोडल्या आणि 27 धाबांचा इथे मात्र पाटलाग स्वराज 11 नांदकर सगळं मात्र या ठिकाणी कशा रीतीने करेल तर आपण पाहणार आहोत. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव इथे मात्र पाला लाभली. सलामी जोडी तुम्ही पाहिली आकाश आणि मंगलची आणि षटकाला सुरुवात केली आहे गोलंदाज सुशांतने आणि पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी आकाशने आपलं वैयक्तिक खातं उघडलं. पहिल्या षटकाचा खेळ तुम्ही इथे मात्र अनुभवतात. दोन क्षेत्रक्षक तुम्ही डीपमध्ये पाहू शकाल अगदी मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये आणि लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. इथे मात्र चेंडूचा पाठलाग केला अपरकटच्या साडे सुरेख फटका मारला मध्ये निपिट्या डोक्यावरनं चेंडू मात्र अटेंड ट्रॅव्हल बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने क्षेत्रक्षक मात्र चेंडूच्या पाठीमागे पलतो. या परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करतील तोपर्यंत तिसरी धाबेचा प्रयत्न आणि तो प्रयत्न मात्र सक्सेस होत असताना अतिशय आज जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. चांगला दोघांमध्ये ताळमेळ आणि चांगला समन्वय पाहायला मिळाला आणि तुम्ही जर सिंगल डबलसुद्धा धाबा इथे मात्र जोडत राहिले तरीसुद्धा धाबांचा तुम्ही सहजपणे पाठलाग करू शकता आणि तशाच प्रकारचा खेळ इथे मात्र हे दोन फलंदाज करण्याचा प्रयत्न करतायत. स्पर्धेचा आज पहिला दिवस रात्रीचा तुम्ही खेळ पाहता. उद्या ठीक 2 वाजता मात्र आपण खेळाला सुरुवात करणार आहोत. जे संघ उद्याच्या दिवसामध्ये इनॅक्शनमध्ये असतील त्यांना मी विनंती करतोय जी वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेवर तुम्हाला इथे उपस्थित राहायचं आहे. तर धावसंख्या मात्र पुढे जात असताना तुम्ही पाहता बिनगडी बाद 4. इथे मात्र हवेत फटका खेळला चेंडू खाली क्षेत्रक्षक आहे शॉर्ट पॉइंटला आणि मात्र दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मात्र हा झेल कलेक्ट केला आणि लागतोय स्वराज 11 नांदकर संघाला हा पहिला धक्का. आकाश बॅक टू द डगआउट. नक्कीच जगनदादा पाटील यांच्या आज मार्गदर्शनाखाली आणि सुनील शेठ फुलोर यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही स्पर्धा मित्रांनो अनुभवता. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 आणि नुकतंच सन्माननीय जगन शेठ पाटील यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. चांगली या चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळते. अशाच प्रकारच्या मात्र या ठिकाणी तुम्हाला वारंवार डॉट चेंडू मात्र हाताळावा लागेल विकेटचं पतन करावं लागेल. त्यावेळी तुम्ही या
मॅचमध्ये कमबॅक करू शकता, परंतु या ठिकाणी मात्र हाफ ट्रेकर लेंथ ओळखली, चुकीचं क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र फरार होतोय मिड विकेटच्या बाहेर. 4 धाबांसाठी हा येतोय चौकार. तो क्षेत्ररक्षण जाऊन चेंडूला उचलून फेक करतील, तोपर्यंत मात्र या ठिकाणी 2 धाबा इथे मात्र पूर्ण केल्या. इथे मात्र यॉर्कर आणि यॉर्करला मात्र सन्मान देऊ शकला नाही आणि चेंडू सरळ जाऊन मात्र एस्टॅनवर आदळतोय. दुसऱ्या विकेटचं पतन होत असताना फलंदाज इथे मात्र माघारी परतील आता मात्र मंगल. मैदानी
अशी जबरदस्त चेंडूची फेकी पाहायला मिळाली. अशाच प्रकारचा काहीतरी चमत्कार इथे मात्र 10-10 स्फोट आमने संघाला मात्र करावा लागेल आणि तो प्रयत्न इथे मात्र नक्कीच गोलंदाज मंथन मात्र आपल्या षटकामध्ये करेल का पाहूया. पहिल्या चेंडूसुद्धा मात्र अतिशय चांगल्या टप्प्यावर त्यांनी हाताळला होता, परंतु त्यानंतर 2 धावा मात्र बॅटरने पूर्ण केल्या. परंतु त्यानंतर दुसरा चेंडू अतिशय सटीक लाईन आणि सटीक लेंथ अगदी यॉर्कर चेंडूची फेकी केली आणि पहिली सफलता इथे मात्र प्राप्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. न्यू मॅन अँड न्यू बॅट्समन तुम्ही पाहू शकाल दिवेश जाधव इथे युनिट नंबर 4 या क्रमांकावर. अजूनही धावसंख्या तुम्ही पाहिली तर स्थिर आहे ती म्हणजे 16 या आकड्यावर आणि आता मात्र विजयासाठी फक्त 11 धाब्यांची गरज. चेंडू शिल्लक असतील 16. अतिशय जबरदस्त स्कोरिंग आपण पाहतोय मित्रांनो अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम पिंपलास. चला बेल कमी खर्च करायचा आहे, तुम्हाला खेळ सुरू ठेवायचा आहे प्लीज. इथे मात्र लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे आणि लगेच पंचांचे दोन्ही हात समांतर आपल्याला पाहायला मिळाले आणि मात्र पंचांचा या ठिकाणी वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव इथे मात्र या ठिकाणी गोलंदाज खर्च करतोय. दिवेश जाधवच्या माध्यमातून जर 3 चेंडूंवर जर 3 षटकार लगावले तर मिस्टर अजय केणे याचकडून रोख रक्कम आहे 2000 रुपयाचं कॅश प्राईज. परंतु फक्त 10 धाब्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि मात्र आठीने फटका उचलला हवेत खेळला. छत्रशी तिथे मात्र जजमेंट करतायत परंतु चुकीचा अनुमान आणि चेंडू मात्र फरार होईल मिड विकेटच्या बाहेर. 4 धाबांसाठी येतोय चौकार. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय जगन्नाथांनी. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय सुनील दादांनी. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय. खराब क्षेत्रक्षण पाहतो आपण आणि आज कुणीतरी या 10 टेस्ट पण आपल्या संघाने निराश केलं. ज्या अनुषंगाने मात्र भरपूर पाठीराखी त्यांच्या गावामधून आज 10 टेस्ट पण आपल्या संघाचा मात्र खेळ पाहण्यासाठी आले होते, परंतु ते सर्वच मात्र निराश होत असताना कारण खास करून फलंदाजी निराश केलं. त्यानंतर पाहिलं तर गोलंदाजीने सुद्धा मात्र ज्याप्रमाणे गोलंदाजी होणं गरजेचं होतं तशी मात्र गोलंदाजी झाली नाही आहे आणि आता मात्र हा संघ आपल्याला बागफुटून पाहायला म्हणतो. या डॉट चेंडू आलाय आणि तुम्हाला मात्र या ठिकाणी वारंवार अशाच प्रकारचे चेंडू मात्र हाता लावावे लागतील. परंतु अगदी विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करतोय स्वराज इलेव्हन नांदकर संघ असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण 20+ धावसंख्या ते मात्र आपल्या पालामध्ये ते म्हणजे 21 आणि आता मात्र विजयासाठी फक्त 6 धाब्यांची गरज. एक षटकार जरी लगावला तरीसुद्धा 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे दिवेशसाठी. परंतु या ठिकाणी मात्र पाहिलं तर सुंदर एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला म्हणतोय. डीप लॉंगॉच ऑफ क्षेत्रात जाऊन चेंडू जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली. लक्षात सुद्धा ज्यावेळी तुम्ही प्राईज इथे मात्र अनाऊन्स करता त्यावेळी तुम्हाला प्राईज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करणं गरजेचं आहे. त्याचवेळी मात्र ती प्राईज अनाऊन्स केली जाईल. जोपर्यंत तुम्ही प्राईज जमा करणार नाही तोपर्यंत मात्र कुठलाही समालोचक इथून मात्र प्राईज अनाऊन्स करणार नाही. धाब्याची गरज आज सामना जिंकण्यासाठी. फटक्याचा सुरेख पालामध्ये अगदी क्लासिकल ड्राईव्ह, परंतु वाडिश लॉंग आपला मात्र शतक सज्ज आहेत. सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न परंतु धाडस मात्र केला नाही आणि सिंगल धाब्यावर इथे मात्र समाधानी मारत असताना दोन्ही बॅटर 2 षटकार केली ते मात्र समाप्त झाला. दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं तर मंथन एकूण धाबा खर्च केल्या 9, गडी बाद केला 1 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धाबा आपल्या धावफलकावर पाहायला मिळतात. म्हणजे येणारे 12 चेंडू शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी फक्त 4 धाब्यांची गरज. यानंतर तुम्ही पाहू शकाल दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. जय अंबिका देवरुंगपाडा आणि शिवशक्ती लोणाड या 2 संघामध्ये मात्र या ठिकाणी नाणेफेकी नुकतीच संपन्न झाली आहे. त्यानंतर तुम्ही मेहर 11 बाबुगावला खेळताना पाहणार आहात ते म्हणजे जय मल्हार स्पोर्ट किरोली संघाच्या अगेन्स्ट आणि जय भोलेनाथ आमनेपाडा संघ फाईट करेल जानू स्पोर्ट इताडे संघाच्या अगेन्स्ट आणि जो संघ या चालू मॅचमध्ये जिंकेल तो मात्र संघ फाईट करेल जय हिंद देवरुंग बी संघाच्या अगेन्स्ट. 12 चेंडू शिल्लक आणि 4 धाब्याची गरज आणि तिसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करेल गोलंदाज गोरख. पहिला चेंडू मात्र लेग कटर परंतु चेंडूची लेंथ ओळखली आणि चेंडू फेकून दिला आहे सीमेरेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा चौकार आणि मॅच फिनिश. सामना जिंकलाय स्वराज इलेव्हन नांदकर संघाने. अभिनंदन टीम स्वराज इलेव्हन नांदकर अँड हार्ड लक 10-10 स्पोर्ट आमने.
जाऊया आपण आता मात्र मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. लो स्कोरिंग सामना आहे. नक्कीच आपण गोलंदाजा या ठिकाणी विचार करू. परंतु गोलंदाजाचा आपण जर विचार केला तर खरोखर अल्पेश गायकवाड